विठ्ठल श्री विठ्ठल नर्मदे हर. चला मंडळी, आपली सुप्रभात झालेली आहे आणि आजचा आपला 16वा दिवस, 16व्या दिवसाचा प्रवास सुरुवात. नर्मदे हर. खूप सुंदर ही जागा होती शूलपाणीमध्ये आणि सगळी मंडळी शेकत असताना बोल सावलं नर्मदे हर, नर्मदे हर. चलो 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 जी, बहुत मजा आया इधर. तापलो नहीं ताप लिया, अभी चलते चलते. चलो रुक जाओ नहीं भैया. चलो चलो, आप रुक जाइए इधर. अरे यार ऐसी दोस्ती नहीं होए. हर हर नर्मदे अरे हा सुप्रभात. चला मंडळी, जरा पुढे जातो आणि भेटतो तुम्हाला. चला आएगा उसमें बोलना भी चॉकलेट वा, याला म्हणतात घर. सुपर. चला, छोटीशी विश्रांती नाही. एक दुकान भेटलं जंगलामध्ये, तर आमचं डोळे भरून आले दुकान बघून. का अशा जंगलात आपल्याला दुकान भेटला, म्हणून महाराज थांबले तर चॉकलेट वगैरे घ्यायला. चॉकलेट घेऊ आणि निघू. काय बरं, इकडली साईड आहे का? चला इथून चला. चला नर्मदे हर. हा चला महाराज. बदामले भारी येतील रे झाडावर. चला नर्मदे हर. जीवनभर. अरे तू कशाला आमच्या मागे येतो बाळा? निघतो आम्ही. चल बाय बाय, टाटा. तो पण येते आपल्यासोबत. हा नर्मदे हर. असा रस्ता आहे महाराज. चला चला पुढं चला. महाराजजी मागं राहिले. चला जाऊया. हा श्री विठ्ठल नर्मदे हर. खूप सुंदर असा रस्ता आलेला आहे. हा सुंदर रस्ता खूप भयानक सुद्धा आहे. सरळ जायचं मला वाटतं आपल्याला. हा नर्मदे हर. मंडळी खरंच सांगा हो, तुम्हाला यायचं आहे का नाही इथं? अहो एवढी सुंदरता सोडून आपण कुठं जायचं? कुठं चाललो आहे? काय सुंदर आहे इकडं माहिती आहे तुम्हाला? हे पळसच आहे ना रे. पळसाला पाणी 5, बरोबर ना? पळसाला पाणी 5 का? उत्तर द्या. पळसाला पाणी किती? धनंजय महाराज असतात. हां चला नर्मदे हर. नर्मदे हर. तशी आपल्या विभागातून निलेश शास्त्री यांची काल का परवा दिंडी निघालेली आहे त्र्यंबकेश्वरकडं. आता आपली ही पौषवारी आहे, निवृत्तीनाथांची वारी. आणि उद्याच ना आपली पहाऱ्याची दिंडी कधी निघेलो? 7 तारखेला, म्हणजे उद्याच रे बाळा. उद्या आपली पहाऱ्यावरून बरं का पुंडलिक बाबा यांची दिंडी निघणार आहे. म्हणजे आता ही आपली 15 तारखेपर्यंत आपली मस्त त्र्यंबकेश्वरच्या दिंड्या निघतील आपल्या विभागातून. अनेक विभागातून सर्व दिंड्यांना माझ्याकडून शुभेच्छा. कारण की यंदा आम्ही निवृत्तीनाथांना नाही जाऊ शकलो, याची खंत तर वाटतेच. पण असू द्या, आमच्या बदल्यात तुम्ही सगळी मंडळी त्र्यंबकेश्वरला जाऊन या बरं का. हो, आणि त्र्यंबकेश्वरला जाऊन आले का मस्त जरा निवृत्तीनाथांच्या सोबत जर तुम्ही फोटो काढले, मंदिराचे फोटो काढले, तर आम्हाला व्हॉट्सअपला फॉरवर्ड करा. निवृत्तीनाथांचा संजीवन समाधी सोहळा बरं का, आम्हाला सेंड करा. चला नर्मदे हर. जीवनभर नर्मदे हर. वा, कसला आवाज घुमतो जंगलात. हा धनंजय, आवाज बघला कसा फिरतं की जंगलात. कडक. तुझा बघू तुझा. अच्छा अच्छा. मग खरंच जबरदस्त जंगलात आवाज फिरला माझा. ते पहिले पिक्चरात नाही का, जंगलात ते त्याची हरवते प्रेमिका न, तो प्रेयतीचा आवाज देत फिरतो तशा टाईपमध्ये. पण खतरनाक आवाज फिरतो, काही बोला जंगलात.
अनुभव घेतला या गोष्टीचा. बाबू अवघड आहे. चला नर्मदे हर. नर्मदे हर. मंडळी सांगा बरं आम्ही कशातून चालतोय. आम्ही चालतोय सुकलेल्या धबधब्यातून. हा आहे सुकलेला धबधबा. पूर्वी मार्ग थोडा वेगळा होता. इथं लिहिलं बघा. आता हा एकदम असा आता लिहिलेला आहे परिक्रमा मार्ग. हा धबधबा आहे बरं का. पाण्याचा वरून येणारा वेग आहे. नर्मदे हर. हे बघा पाण्याने कोरडं झालेलं आहे सगळं सफेद बघा. नर्मदे हर. वा लय आनंद येतोय. नर्मदे हर. दंबो काय वा सुंदर. घाटासारखाच ना पाऊल वाट. नर्मदे आपल्याला आयाच्या यावला कधी फिरून यावं लागला. हा हा ना इथं तिथून फक्त इथं ते यायचं होतं. किती फिरून यायला लागला. अरे बापरे कम से कम अर्धा किलोमीटर फिरून आलो आपण. नर्मदे हर. नर्मदे हर. हा काय अचंबा अचंबा काय घाट रोड बापरे. चक्क आपल्याला रोड लागले. रोड बघूया हा रोड कितपर्यंत आहे आपल्याला. नर्मदे हर. दमलो जरा कुठेतरी थांबतो जरा विश्रांती घेतो. चला नर्मदे हर. नर्मदे हर. असा रोड असा येतो पण आम्ही असा शॉर्टकट मारला आणि लय दमलो शॉर्टकट मारून. मजा आली. चला नर्मदे हर. नर्मदे हर. आणि आपल्या छोट्याशा घाटातला शिंगरोबा मंदिर आलेला आहे. कसला रोड फोडला हा. असं डोंगर फोडून हा रस्ता बनवलेला आहे. शिंगरोबा मंदिर. नर्मदे हर. सरप्राईज तुम्हाला काय बोलतात त्याला अचंबित करणारा रोड बघा. नर्मदे हर. नर्मदे हर. आपल्याला शेवटच्या डोंगराच्या पण पलीकडे जायचं आहे. लय मजा येणार आहे. आता जर हवा सुटली या घाटामध्ये. बघपासून हवाच नव्हती म्हणून लय घाम यायचा. आता मस्त थंडगार हवा सुटली आपल्याला. नर्मदे हर. सध्या आता उतरण आहे तर उतरून घेऊया. परत चढणीवर प्रॉब्लेम होतो. चला नर्मदे हर. जीवनभर. काय झालं मला थांबताय हा. ओके ओके थांबा. धोतर महाराजांचा धोतर जरा लूज झाला आहे. परत धोतर लावतील आणि मग निघू परत. चला नर्मदे हर. हा तर मंडळी आता मस्त फ्रेश झालेलो आहे. जरा विश्रांती केली आणि स्वेटर काढला पहिले अंगातून. असा वाटते स्वेटर काढला तर आहा हा हा एकदम थंडगार आणि हवा पण मस्त सुटलेली आहे. लय भारी वाटते आता. चला नर्मदे हर. जीवनभर जरा चालूया मग तुम्हाला आता भेटायला येतो मी. चला नर्मदे हर म्हणा. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. मंडळी पुन्हा आपला रोड संपलेला आहे. जास्त रोड नव्हता आपल्याला थोडासा रोड होता. तो रोड पुन्हा आपला संपलेला आहे. पुन्हा आपण या छोट्याशा गावातून मार्गक्रमण करत करत नर्मदे हर.
आपल्याला इथं आश्रम लागणार आहे एक. त्या आश्रमामध्ये बघूया काय चाललंय कसं आहे, मग ते विचार करू, मग थांबूया नाही तर पुढे जाऊया. चला नर्मदे. तुम्हाला काय पोस्ट करायचं आहे का घरी? हा बघा इथं पोस्ट ऑफिस आहे. कोण आहे आतमध्ये? अच्छा तुम्हाला पोस्ट करायचं आहे का तिघांना? पोस्ट ऑफिस मध्ये हा सिमलेट काय जायचं आपल्याला? 7 किलोमीटर आहे आता. भागल ना, बादल. ओके आपल्याला आहे जायचं 7 किलोमीटर. इथे आपल्याला जायचं आहे पगदंडी मार्ग भादल 7 किलोमीटर. चलो नर्मदे हर. पण इथं काय आहे का बघूया आपला मार्ग. परिक्रमा मार्ग. चल मग चल. इथं कोण थांबला नाही ना आपला मंडळी? आवाज देऊन तर बघ. यो आश्रमच वाटतं. थांब जरा 2 मिनटं थांबूया. आता आहे कारण की ते स्टॅम्प दिसतंय. विचारपूस करूया. नर्मदे हर. इथं सदाव्रत भेटेल आपल्याला, पण आपल्याला नको. आपण आता पुढं जाऊ कारण की खूप अजून काहीच टाईम झालेला नाही. तर नर्मदे हर पुढंच जाऊया र. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आपण आता पुढं निघालेलो भादलकडं. इथं थांबण्यात काय अर्थ नाही आहे, म्हणून बराच वेळ आपण थांबलो, चाय वगैरे घेतली. आता इथून हा भादलसाठी रोड चाललेला आहे. आपण जाऊया भादलला. मी इथून 7 किलोमीटरवर आहे भादल. आता रोड संपलेलाच आहे आपल्याला. इथून पुढं पूर्ण प्रॉपरली आपल्याला पगदंडी म्हणजे पायवाट. चला बघा परत आपण जंगलात आलेलो आहोत. नर्मदे हर. चला पुढं जातो जरा. हे बघा मंडळी पगदंडी कशी चालली. एरो केले एरो. नर्मदे हर. नर्मदे हर. चला नर्मदे हर. अशा शेताच्या मधून पाऊलवाट आहे. पाऊलवाट म्हणजे कुठल्याही प्रकारच्या शेतीला आपण नुकसान करत नाही याची आपण काळजी घेतो. शेतकऱ्यांचं कुठल्याही प्रकारे नुकसान होता कामा नये. खूप मेहनत आहे. नर्मदे हर. आपल्याला आता असं निघायचं या साईडून घराकडून. हा मंडळी आपल्याला कसं चढायचं आहे आताच दिसते खतरनाक. हा धनंजय डेंजर ना. हे बघा थांबा तुम्हाला दाखवतो. हा डोंगर चढायचा आहे. ते का सगळ्या पाऊलवाट आहे. असं असं वर चढायचं आहे आपल्याला. चला नर्मदे हर. नर्मदे हर. झूप. हा हा नर्मदे हर. मजा आली. हे तो ॲरो बघ कसा आहे. खाली खाली खालीच आहे ना तो वर जाणार आहे. नाही खाली 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 पण ॲरो आहेत. भारत बघा फक्त असे ॲरो असतात. खाली पण ॲरो आहे. झूम करून दाखवतो. ॲरो नर्मदा परिक्रमा मार्ग असे ॲरो केलेले आहेत पूर्ण या शूलपाणी जंगलामध्ये. चला नर्मदे हर. हा रोड कार्यरत आहे म्हणजे इथपर्यंत रोड येणार आहे. बघा बराच शूलपाणीच्या बऱ्याच जंगलामध्ये आता रोड येणार आहे. डांबरी रोड. कदाचित आम्हाला तरी हा रोड भेटला आहे चांगला व्यवस्थित म्हणजे निसर्गरम्य वातावरण. कदाचित याच्या पुढं 1-2 वर्षांनी येणाऱ्यांना हा आनंद भेटणार नाही बरं का. तुम्हाला मग डांबरी रोडनंच चालणं आहे. मग तुम्हाला मजा नाही. आताच या आणखीन एखाद वर्ष तुम्हाला व्यवस्थित 1-1.5 वर्षात म्हणजे 2 परिक्रमाचे सीझन
लगातारचे. आता हे डिसेंबरच्या नंतर या वर्षातलं डिसेंबर आणि म्हणजे याच वर्षातला डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल तरच तुम्हाला म्हणजे आता चालू आहे तो नाही, पुढचा येणारा 2027मधला. आता 2026मधला डिसेंबरपासून जो करील कदाचित त्याला थोडाफार रोड चांगला लागेल, म्हणजे असा निसर्गरम्य रोड लागेल. पण त्या 2027 नंतर जो करणार आहे खरंच त्याला हा आनंद भेटेलच याची शाश्वती नाही, कारण की रोड पूर्ण जंगलाच्या टोकापर्यंत चाललेले आहेत. मग चालण्याला काही मजा नाही. चला बघा आता तुमचा तुम्ही विचार करा महाराज. चला नर्मदे हर जीवनभर. आम्हीच भाग्यवान आहोत तर आम्हाला थोडा तरी हा रोड अनुभवायला भेटला आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. किती चाललो आम्ही महाराज आणि हा रोड कुठपर्यंत बनते बघा. बापरे. नर्मदे हर संपला इथं. इथून पुढं आता काय माहिती. खूप सुंदर असं दृश्य आहे आपल्या पुढं. सुंदर. नर्मदे हर. मैया अमरकंठ वाली तुम हो भोली भाली हो मैया, चार भुजा धारी तुम हो भोली भाली. चला नर्मदे हर. मार्गदर्शक नकरसिंग सोलंकी. हे जे ॲरो केलेले आहेत हे सर्व या सत्पुरुषांनी, या भाविकांनी केलेले आहेत. नकरसिंग सोलंकी. वा खूप छान. म्हणजे आपल्याला माहिती तर पडलं बाबा हे कोणी केलं आहे, त्यांचं नाव आपल्याला माहिती पडलं. खरंच खूप मस्त वाटलं का असं ते कार्य त्यांनी केलेलं आहे. किती मेहनत आहे याला, का ते पेंट सोबत घेऊन चाला, प्रत्येक गोष्ट खाऊ नये ही गोष्ट. आपल्याला बॅगच वजन झाले, त्याला किती पेंट न्यावं लागलं असेल सोबत. ते पेंट न्या, पाणी घ्या, कालवा, ते मार्गक्रमण करताना ॲरो काढा, वाका प्रत्येक ठिकाणी. खूप मेहनत आहे या गोष्टीला महाराज. धन्यवाद अशा पुरुषाला का ज्याने हे काम केलं. चला नर्मदे हर जीवनभर. नर्मदे हर. पावसाळ्यातला धबधबा किती सुंदर वाटत असेल ना हा धबधबा. आता पावसाळा नाही ना. आमच्या मागच्या मंडळी खूपच मागे राहिलेले आहेत आणि आमची पुढची सुद्धा मंडळी फारच पुढे गेलेले आहेत. आम्ही दोघांच्या मध्ये आहे. हां काय म्हणा महाराज, आनंद आहे. नर्मदे हर. वाह खूप सुंदर. वाह किती सुंदर ती कपार दिसत आहे डोंगराची. अतिशय सुंदर. काय मंडळी, काय म्हणणं आहे तुमचं या शूलपाणी जंगलाबद्दल? कसं वाटतं तुम्हाला शूलपाणी हा जंगल? खरंच खूप सुंदर जंगल आहे. माझ्या जीवनातलं हे अविस्मरणीय क्षण आहेत. हे माझ्या मरणाच्या अंतापर्यंत मला हे दिवस आठवतील का आपल्या जीवनामध्ये आपण काहीतरी केलं म्हणून. खरंच खूप छान. जीवनामध्ये असं काहीतरी केलं पाहिजे अविस्मरणीय, त्याला हे आपण म्हणू. माझ्या जीवनातलं तरी हे अविस्मरणीय क्षण आहेत का या शूलपाणीच्या जंगलामधून आपण चाललो आहोत आणि नर्मदा परिक्रमा केली. वा चला नर्मदे हर. काय रे पुढं रस्ता आहे का नाही? चला नर्मदे हर बघूया. नर्मदे हर. वा काय सुंदर बघा. आहा हा हा हा. बघा इथून पण रोड बनवत आहेत. हे रोडच गेलेले आहेत. रोड कापून डोंगर कापून घाट बनवला आहे. हा कधी डोंगर केपले तो पूर्ण घाट म्हणजे मार्गच बनवले आहे. आता आपल्याला पुढं आवड निवड येणार आहे. ती आवड निवड करायची आहे तर मग पुढं जायचं आहे. ते पुढे गेल्यावर दाखवतो. त्याला नर्मदे हर. नर्मदे हर. आपली मित्रमंडळी परत आपल्याला भेटलेले आहेत. आपल्याला दोन चॉईस आहेत इथून.
एक चॉईस आहे बघा, तुम्हाला मग कशी सांगितलेलं आहे नाही का, आवड निवड. एक एक असं आहे का राईट मारून म्हणजे रोड बनवला आहे त्या हिशोबाने 2 किलोमीटर, किंवा सरळ जाऊन पगदंडी, म्हणजे ही पगदंडी दिसते का आपल्याला. तर आता आपण काय निवडू हे चालतानाच सांगू तुम्हाला. चला, नर्मदे हर मंडळी, आपण निवडलेला आहे पगदंडी मार्ग 1 किलोमीटरवाला. आपण तो 2 किलोमीटर लिहिला आहे, पण तो खूप लांब असतो. तसं नाही, त्याच्यामुळं पण नाही, बराच टाईम झाला आपण रोडवरून चालतो, जरा असा डोंगराने चाललो नाही. आता जरा डोंगराने चालायची इच्छा झाली, म्हणून म्हटलं चला इकडून जाऊया पगदंडीवरून. नर्मदे हर पगदंडी. मंडळी आलेलो आहोत आपण. कसं वाटलं धनंजय? मस्त एकदम मस्त ना. एकाचा बाद हे बघा, 1 किलोमीटर असं उतरलं, असं चढलो आम्ही. या झाडापासून ती पण मंडळी सुरुवात केली यांनी. इथून असं यायचं आहे. हा चला मध्ये हर. बघा भारत गाडी, वा 2 चाकं लावलेली गाडी. चला बेटा चला. हे गाडी, हे बघा गाडी, हिला होतात गाडी, खूप सुंदर. हे आले चॉकलेट, यांना आपण चॉकलेट देऊ. थांबा, तुको बोलो नर्मदे हर. चला, सुंदर. चला असं जायचं आपल्याला. नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर. हवेचा आवाज बघा. नर्मदे हर. एकदम टोकावर पोहोचलो, टोकावर. नर्मदे हर. खूप छान असली हवा येते. हा 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 हा. नर्मदे हर. आता इथून पुढं आपल्याला असं चालायचं बघा या रोडने. नर्मदे हर. चला, अवघड चाल. चला, नर्मदे हर. हे बघा, नर्मदे हर. हाय करा बाबा रोड, एरो तर हाय. हा हाय 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 रोड आहे, चांगला रोड आहे. चांगला म्हणजे पगदंडीच आहे. हा काय सीन. नर्मदे हर. चला, नर्मदे हर. चलो बादल. नेक्स्ट स्टॉप बादल. पण ते बादलला जाता जाता सगळं बादल होऊन जाते. हे बघा, रोड केलेला आहे हा असा 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 असा. कसा ग बाई, देवाचा देव ठकडा. असा कसा देवाचा देव बाई ठकडा. असं कसं, असं कसं, असं कसं, असं कसं, देवाचा देव बाई ठकडा. हा चला उतरूया. अजून डेंजर रोड आलेला आहे. भारी येणार असतं यो. हा खतरनाक. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. ही गोमया पण आली. गोमयाचं पण रोडवर दिसतंय. वर हो बाळा जरा थांब. हर मंडळी, अशा प्रकारे आपला भादल आलेला आहे. आणि हा आहे आपला भादलचा आश्रम. आणि सत्यनारायण दास जे अगोदर आलेले आपले. चला जरा विश्रांती करूया,
पुन्हा इकडून आपण प्रस्थान करू. हा नर्मदे हर, नर्मदे हर. अतिशय सुंदर आश्रम आहे. भागल येथे पोचलो आपण. मस्त आश्रम आहे हा. इथेच आपली भोजन प्रसाद होणार आहे. चला जरा थोड्या वेळात भोजन प्रसाद घेऊन निघू. नर्मदे हर.